गुड मॉर्निंग. माझा मोबाईल पडला. सो आम्ही सगळे निघालो आहे अर्ली मॉर्निंग नाही म्हणता येणार. सो आता वाजले आहेत 7:45 आणि आम्ही इकडनं आता निघतोय, चेकआउट करतो जैसलमेरवरनं आणि आम्ही आता चाललो आहे जोधपूरला. इकडनं काहीतरी 6 तासाचं रनिंग आहे. सो एक दुपारी 2-3 पर्यंत पोहोचायला पाहिजे आपण. ओके. आणि इकडे खूप थंडी असल्यामुळे आम्ही असा डिसिजन घेतलाय की आम्ही तिकडे जाऊन फ्रेश होणार. येस, बिकॉज इथे आता फ्रेश होण्याचं काही पॉईंट नाही, तिकडे जाऊन फ्रेश व्हावं लागणार आहे. सो मी डायरेक्ट फक्त बॅगा टाकल्या, ब्रश केले आणि मी इकडे आता निघतो आहे. मुलांना असं डायरेक्टच उचललाय. हे झोपेतूनच तो तर झोपेतच आहे अजून. चला. आणि मस्त सनराईज झालेलं आहे आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी. मी तुम्हाला दाखवतो. आत्ता जस्ट सनराईज झालेला आहे. चला लेट्स गो. काय ले थंडी लागते. चला. सो ब्रेकफास्ट साठी आम्ही थांबलो आहे कुठे एक छोटंसं हॉटेल आहे पायल म्हणून, ऑन द वे टू जयपूर, आपला जोधपूरला. इकडे असे काय हॉटेल्सच नाही. गेले पाऊण तासापासून हॉटेल शोधते पण हॉटेल मिळत नव्हतं आम्हाला. आता सुदैवाने एक मिळालं, आम्ही तिथे खाऊन घेतलं. आता वाजले 9:30 आपण निघू. पण इकडचे रस्ते जे आहेत ना सुंदर, एक खड्डा नाही रोडला. 2 लेन हायवे आहे बट स्ट्रेट अँड स्ट्रेट आणि एकदम मक्खन सारखे रोड आहे. चला बाबू चला. सो वी हॅव रीच जोधपूर आणि आम्ही आता सिटी एक्सप्लोर करायला चाललो आहे. आणि आता खूप उशीर झाला आहे त्यामुळे मगाशी आम्ही शूट काही नाही केलंय. आता पहिलं आपण सिटीमध्ये जाऊया, पहिलं आपण काहीतरी खाऊया आणि सिटी एक्सप्लोर करूया, है ना मायरा. आणि आम्ही हे काल ह्याला काय म्हणतात जैसलमेर फोर्टला आपण हे टी शर्ट घेतले होते. व्हाईट आहे, ब्लॅक. चलो लेट्स गो. सो आम्ही आहे हॉटेल इम्पिरियल प्लाझा म्हणून आहे, हे तिथे आहे. आम्ही तुम्हाला हॉटेल दाखवतो. हे माझ्या पाठी तुम्ही बघते ते हॉटेल आहे, हॉटेल इम्पिरियल प्लाझा म्हणून आहे. नंतर तुम्हाला मी व्यवस्थित सविस्तर दाखवेल. आता काय ना खूप उशीर होतोय, तर पहिलं आपण सिटीमध्ये जाऊया. सो आम्ही आहे आता मेहरनगड फोर्टला आणि आपण आता आतमध्ये जाऊया, काय काय होतंय ते बघू. आणि खूप थंडी आहे, थंडी खूप आहे इकडे. चला मायरा, या आतमध्ये या मायरा. स्वतः आपण वरती जाऊया शीश महल बघायला. तुम्ही मंगाशी जे पुढे बघितलं ते आहे रॉयल टेंट्स, जे वरती कॅनपी असते राजाला. शीश महल. लहान बाळासारखे सांभाळते. हा ना. वा 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 वा, एक नंबर.
हे अशा लाईनीत का उभे आहेत सगळे? हा काय ग काय ग हे अशा लाईनीत का बस साठी उभे आहेत सगळे? सो हे आर्मरी आहे इथे, सगळ्या वेपन्स आणि सगळे इथे आहेत. आय डोंट नो काय बंद आहे. माझ्या मते हा डायनिंग हॉल वाटतो आहे, दिवाणखाना म्हणतात. पाळणे पाळणे बेबींचे पाळणे. चला लवकर ये लवकर लवकर बघ. स्पॅरोचं घर बघ, स्पॅरोचं. तेव्हा 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 चिमणी गेली बघितली. बघितलं मायरा? ये फोटो काढते ती बरोबर. सो ऍक्च्युली आम्ही जिथे आलो तिथे अलाउड नाही, थोडं लेट झालं, पण त्याला रिक्वेस्ट केली आम्ही, तर त्याने सोडलं आम्हाला आतमध्ये. वा 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 वा. मायरा बघ, तेव्हा ते लग्न झालं ते तिकडे. माझ्या माहितीप्रमाणे ते आहे. नाही अलाउड नाही अलाउड नाही अलाउड नाही अलाउड अलाउड नाही, आतमध्ये नाही यायचं. अल्टिमेट जागा आहे श्वेता. सिटी बघ ना काय दिसते. देवीचं मंदिर आहे, बघूया आपण काय आहे ते. तो हा मंदिराच्या एकदम पाठी आहे व्ह्यू. मेहरणगड फोर्टच्या बॅक साईडला आहे आपण आता, आणि ही आहे सिटी व्ह्यू. हे किल्ल्यामध्ये जे मंदिर आहे हे चामुंडा मातेचं मंदिर आहे, आणि आता तुम्ही जे बघितलं तो व्ह्यू तो इकडनं मी घेतला होता. आता आपण इकडनं निघूया. जे मायरा करणार ते तुला करायचं. हा ती बघ, मायराचे पाय दुखत होते म्हणून तिच्या डॅडींनी तिला उचलून घेतलंय. मायरा पहिली सगळी फोर्टला जे आता लाइटिंग करत आहे आणि सगळं चालू आहे, तर इथे राजा इकडे बर्थडे आहे. हा, सो त्याच्यामुळे बर्थडेचं जे सेलिब्रेशन आहे ते इथे किल्ल्यात होणार आहे. त्याच्यासाठी राजच्या स्वागतासाठी हे सगळी काय म्हणतात धावपळ चालू आहे. सो ही सगळी तयारी, राजा येणार आहे त्याची स्वागताची तयारी आहे. बर्थडे करून ना. क्या मुझे है सर जी आपकी, बहुत बढ़िया. मायरा बघितलं का उंट? नाही नाही नाही, हे स्वागतासाठी येते. सो मेहरणगड फोर्ट बघितला आहे आम्ही. इकडनं आता निघतो आहे, आणि आज एक VIP मुवमेंट आहे, म्हणजे राजाचा बर्थडे आहे आज, त्याच्यासाठी आज सेलिब्रेशन आहे. त्याच्यामुळे थोडी आज सगळी काय म्हणतात चकाचौंध आहे आज, है ना. आणि असाही किल्ला खूप स्वच्छ होता, खूप छान होता. अगदी एक बाटली नाही काय, एक पेपर पण. म्हणजे आम्ही प्लास्टिकची बॅग घेतली, त्याच्यामध्ये स्वेटर होते,
त्यांनी सांगितलं की प्लॅस्टिकची पिशवी इथे ठेवायची, स्वेटर घेऊन जा. सो म्हणजे खूप चांगलं मेंटेन करतायत, सुंदर आहे, अजिबात कचरा नाही, कुठे नाही, काहीच नाही. ओके, सो आता आपण इकडनं आता निघूया, बघूया आता काय काय करायचं आपल्याला. जेवायचं पण आहे संध्याकाळचं आणि अजून बघू काय आपल्याला इथे बघायला मिळते. हा, मार्केट फिरायचं, मार्केट फिरूया. चलो लेट्स गो. सो वी आर हियर ॲट क्लॉक टावर. हे क्लॉक टावर आहे आणि आता आपण हे बघूया नेमकं काय आहे. हे एक फेमस मॉन्युमेंट आहे इकडे, क्लॉक टावर. या चला मायरा, क्लॉक टावर बघून घेऊया आपण. या क्लॉक टावर. हा चलो. काय क्लॉकचे जे काटे असतात ना ते कसे चालतात ते इकडे दाखवले आहे बघ. त्याचं इथे मेकॅनिझम आहे. क्लॉक वरती ना, पण क्लॉकच्या आतमध्ये आता क्लॉक बाहेर दिसते. चला आतमध्ये चला. सर जी क्लॉक अभी भी चालू है लेकिन चालू है ना, ये देखो. अच्छा अच्छा अच्छा. चलिए ना, ये देखो, ये इसे चलिए वजन से, इसका लो फोटो, ये वजन से, ये खत्म. एक बार दी चाबी तो साथ ही चलेगा. और ये फोटो ले लो, फोटो हाथ में रहा. बजे ना तो घर मुंबई गया वो. ये देखो. लेकिन अभी ये वजन से मतलब ये चलेगा तो क्या 7 दिन चलेगा ये? हाँ 7 दिन चलेगा. अच्छा. यहाँ का थोड़ी बिग बैंड कंपनी का 911. अच्छा. आपका नाम सर? मेरा नाम मोहम्मद इकबाल है. मोहम्मद इकबाल. हाँ वो आपका तक क्या चलेगा? ये घड़ी चलेगी. अच्छा 7 दिन बाद क्या होगा? वापस से उसको रिवाइंड करना पड़ेगा. रिवाइंड नहीं करना पड़ेगा. ये देखो, तो कहाँ से करते हैं ये? इधर से करते हैं. ये देख चाबी, ये देख. अच्छा ये चाबी है. आप कहाँ से? मुंबई से? मुंबई से. अरे मुंबई कंपनी है, वही फैल होगी इसकी. ये लिखा है मुंबई का. हाँ हाँ हाँ. क्या नाम है आपका? गौरव. जी हाँ जी. लिखा हुआ कंपनी इसका, वही फैल हो गई है. पीछे लिखा है मुंबई का. पिताजी ने तय कर जब तो गाड़ी चली है, मेरे बच्चे संभाल. अच्छा आपके पिताजी से आप यहाँ पे? हाँ, अरे वाह वाह वाह. मेरा बच्चा है. ओ नाम देवाल सके, उसको देखो. चलो बहुत बढ़िया. चला मायरा, समजलं का? चला तुम्हाला खाली गेले की सांगतो मी. खूप सुंदर माहिती दिलेली आहे. हा हा. चलो. क्लॉक त्याने मगाशी सांगितलं हे ग्रॅव्हिटीने चालतं आणि हे वजन असं खाली जाणार आणि परत 7 दिवसांनी परत त्याला रिवाइंड करणार. असं हे क्लॉक चालू आणि हे ते स्वतः मेंटेन करतायत. चला. नाही तसं काही नाहीये, पण आता ना जेवूया, भूक लागलेली आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर जी. नहीं अभी खाना खाते भूख लगी बच्चों को. हमारे यहाँ पास में कॉर्नर में शॉप है, बाबा आपको साड़ी रजाई वगैरे. ओके. नाही अभी बच्चों को भूक लगी. सो आम्ही आहे आता हॉटेल कलिंगामध्ये आणि इथे आम्ही डिनर करायला आलो आहे. आणि खूप जणांकडनं आम्ही हे ऐकलंय की इव्हन इंटरनेटवरती पण आम्ही बघितलं की हे हॉटेल रेकमेंडेड केलं होतं. सो आम्ही इथे आलो आहे जेवायला कलिंगामध्ये. आणि इकडच्या लोकल्सना पण आम्ही विचारलं होतं, त्यांनी आम्हाला कलिंगाच सजेस्ट केलं आहे. सो आपण इकडे आता जेवण करूया. मायरा ये इकडे. नॉनव्हेज आहे. हो स्पेशली नॉनव्हेज आहे म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. आणि भरपूर जणांनी आपल्याला सांगितलं की आपण जे लोकल्सना आपण जेव्हा विचारलं त्यांनी आम्हाला हे सजेस्ट केलं होतं. सो हे हॉटेल आहे ते हॉटेल कलिंगा. सो आम्ही मागवलं आहे मटन सीख कबाब आणि चिकन लसूणी मागवलं आहे आणि अल्टिमेट आहे. म्हणजे त्यांनी मला रेकमेंड केलं सगळ्यांना. खूप थँक्यू. खूप सुंदर आहे. आणि म्हणून रिव्ह्यू पण इथे आलेला आहे व्हेजमधनं नॉनव्हेजमध्ये. हे सूप पण होतं आपलं आहे की नाही, चिकन मंचा सूप. ते दोघं व्हेज आहेत, हे नॉनव्हेज आहेत, त्याच्यामुळे असं. व्ह्यू कसं आहे रे? आता बघ कसं व्हिडिओ लावतो मग टीव्ही वरती चिकन खाताना तुझा. हा कोण आहे? अच्छा बोल. नमस्कार, मी स्नेहलकर आणि आज आपल्याला रियल देवेंद्र थोरातकडून एक बातमी मिळाली आहे. सो रियल देवेंद्र थोरात आधी व्हेज खायच्या, आता नॉन व्हेज खात आहे.
आणि त्यांच्या मनात काय चाललंय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. काय जाणून घ्यायचं तुम्हाला? काय झालं तुमच्या मनात? आमचं नॉनव्हेज खायचं मन झालं. मन झालं जर तोंड आहे ना शिवून टाकू चांगलं मग आता. डॅडी इथे दाखवा. आणि आज आपल्याला त्यांच्या मनात काय हे कळालेलं आहे, त्यामुळे बंद करत आहे आम्ही हा टीव्ही. क्रॅक आहे क्रॅक. हुशार आहे ना. तिला इंटरव्ह्यू घ्यायला फार आवडतं. खूप आवडतं इंटरव्ह्यू. आता बघ कसं लावतो टीव्ही वरती तुझे सगळे फोटो. चिकन लॉलीपॉप वाले. तुला नाही मला आठवते ना रे, मला सगळे आठवते. हो पप्पा मला आठवते ना पप्पा. पप्पा मला स्वीट झालं ना पप्पा. पप्पा पप्पा तुम्हाला मम्मीचा मोबाईल ओपन करता येतो पप्पा? हा पप्पा. हा पप्पा तुम्हाला मम्मीचा मोबाईल ओपन करता येतो पप्पा? हा हा. सो हे आम्ही आमचं फेवरेट मागवलेलं आहे. आय होप हे आपल्यासारखं असावं. हा वाटतं तर आहे मला. गरम आहे गरम. सो आम्ही आलो आहे हॉटेलवरती आणि आता जाऊन आराम करूया. आणि उद्या सकाळी लवकर निघायचं आहे बिकॉज उद्या आपल्याला पोचायचं आहे जयपूरला. पण मध्ये आम्ही काहीतरी प्लॅन केला आहे, बघू आता ते टाइम कसं मिळतंय आपल्याला. ते झालं तर आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच काय प्लॅन करतोय ते. बट जयपूरला तर उद्या आपण नक्कीच जातो आणि जयपूरला आपण 2 नाईट्स तिकडे थांबणार आहे. सो असा हा प्रवास पुढे कंटिन्यू होत राहणार आहे. ओके चलो माया झोपली नाही नाटक करते. हा चलो सकाळी भेटूया आपण आता.